हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता ॲक्च्युली ना मी ही रेसिपी तुमच्यासाठी ह्याच्यामुळे शेअर करते की मला असा एक्सपिरियन्स आला की जेव्हा अवेश थोडासा आजारी होता ना, त्याच्यानंतर मी अशी ना खिचडी बनवली होती व्हेजिटेबल्सची, आणि ती त्यांनी इतके छान आवडीने खाल्ली. म्हटलं चला माझ्यामुळे तुमच्याही हेल्प होऊ शकते, तुमची बेबी जर खात नसेल तर, म्हणून म्हटलं चला आज छानशी रेसिपी शेअर करते. तर मी काय घेतलं, एक छोटासा बटाटा आणि छोटासा लाल भोपळा आधीच बॉईल करून ठेवला होता. आणि कारण काय होतं, बॉईल करून नाही घेतला ना की मग ते फोडी फोडी इतक्या छान स्मॅश होत नाही राईसमध्ये. आणि मग त्याच्या राईस, थोडीशी मुगाची डाळ, थोडीशी मसूर डाळ घेतली आणि थोडंसं ना आपलं हे जे असतं दलिया, तर हे सगळं तिने मिक्स करून घेतलं, छान वॉश करून घेतलं. भाज्यांमध्ये गाजर टाकलं, थोडेसे बीन्स टाकले, लाल भोपळा आणि बटाटा तर ऑलरेडी स्मॅश करून घेतला होता. त्याच्यानंतर आपली थोडं जिरे मोहरीची फोडणी वगैरे दिली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली जी की, आणि थोडंसं टोमॅटो. तर अवेशने इतकी छान आवडीने खाल्लं. थोडंसं गाजरही किसलं होतं आणि म्हणून म्हटलं चला बेबीची ही खिचडी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमचं बेबी पण आवडीने खाल्ली की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्याच्यानंतर माझ्या वेट लॉससाठी भाज्या मी शिजवून घेतल्या होत्या, कारण नॉर्मली भाज्या जर छान बॉईल करून सॉटे करून घेतल्या ना, त्यासुद्धा वेट लॉससाठी खूप फायदेशीर ठरतात आणि अजिबात भूक लागत नाही. सो चलो, असा माझा सकाळीचा असा फंडा असतो बऱ्याच वेळेस. चलो व्लॉग इथे सेंड करते, भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.